याप्रमाणे आता रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी जो तास आपण आज घेत आहोत, सत्र 2ची परीक्षा चालू आहे आणि याच परीक्षेचा एक भाग म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, म्हणजे मागाशी 9वीचे काही मुलं आली होती, सर आज दुपारी थोडंसं रिव्हिजन घ्या, असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून आपण रिव्हिजन घेत आहोत. आणि या रिव्हिजनमध्ये तुम्हाला नेमकं मी काय दाखवणार आहे ते मी शेअरसुद्धा करतो. पुन्हा माझा प्रश्न ठरलेला आहेच. काय प्रश्न असतो ठरलेला? जे काही मी तुम्हाला आता सध्या दाखवतोय ते तुम्हाला सगळ्यांना दिसतंय का? अजून तरी पिक्चर इन पिक्चर ओपन. प्रश्न माझा असा आहे की तुम्हाला आत्ता दिसतंय का नेमकं मी जे शेअर केलेलं आहे ते पुस्तक? दिसतंय सर. जरी पुस्तक मी मराठी माध्यमातलं ओपन करून ठेवलेलं असलं तरीसुद्धा तुम्ही तुमचं सेमीचं पुस्तक ओपन करून ठेवा. अर्थात माझ्याकडे दुसरी सोयसुद्धा आहे. मी सेमीचं पुस्तकसुद्धा ओपन करू शकतो, परंतु ते पुन्हा मराठीवाल्यांना कळणार नाही. म्हणून तुम्ही म्हणाल मग व्हॉट्सॲप का ओपन करून ठेवले सरांनी? तर त्याला कारण असं आहे की मला प्रश्नपत्रिका पण ज्या आपल्या जुन्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी पाठवलेल्या होत्या सोडवण्यासाठी, आणि त्यासुद्धा तुम्ही रिव्हिजन त्याची पण आपल्याला घ्यायची आहे. ओके, सुरुवात करूया आपण. बघाव्या लागतात. जेवढ्या कमीत कमी लाईट घरामधल्या चालू करता येतील तेवढ्याच मी चालू ठेवलेल्या आहेत. बाकीच्या सगळ्या लाईट मी आता बंद केलेल्या आहेत, जेणेकरून इन्व्हर्टरवरती फार लोड यायला नको. अन्यथा इन्व्हर्टरचा जर जीव संपला तर आपल्या तासाचा पण जीव नक्कीच त्यावेळेला संपणार आहे. चला तर मग आता आपल्याला सोडवायला सुरुवात करायची आहे. मी स्क्रीनवरती पुस्तकात जिथं जिथं खुणा करणार आहे, तुम्ही सुद्धा तुमच्याकडे खुणा करून घ्या. ते सगळे प्रश्न घरी एकदा आपल्याच वहीमध्ये, जी वही शिल्लक राहिलेली आहे त्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. समजा एक साधं उदाहरण दिलंय त्यांनी इथं, मला लिहायचं इथं. ओके, हां, हे घेतो मी लिहिण्यासाठी. 3y अधिक 8 बरोबर 22 हे उदाहरण आपल्याला झालेलं आहे, तरीही मी एकदा पुन्हा सोडवून दाखवतोय. y बरोबर, हे जर तुम्ही वजाबाकी केली असती 22 वजा 8 तर उत्तर आलं असतं 14. 3y ची किंमत 14 आली असती आणि यावरून मिळालं असतं y बरोबर 14/3. म्हणजे अशी सोपी उदाहरणंसुद्धा असतात, पण आपण ती सोडवली पाहिजेत. हे का, हे ॲक्च्युली होतं कुठं? हे आपल्याला होतं सगळंच्या सगळं. कोणीतरी जॉईन व्हायला आलेलं दिसतंय. अनेकांना आपण जॉईन करून घेतोच आहोत, पण तरीसुद्धा जे विद्यार्थी आत्ता ज्यांना उशिरा समजले ते आत्ता जॉईन होत आहेत, त्यांना जॉईन करून घेता घेता मी तुमच्याशी बोलतोच. ओके, जॉईन करायला मेसेज आला तर मी जॉईन करून घेईल. मला डिस्टर्ब होणार आहे मान्य, परंतु आता हे विद्यार्थी आहेत, हे काय अगोदर मोबाईल घेऊन बसलेले नव्हते. मात्र तुम्ही नंतर काय करायचं आहे की आता जे काय आपण रिव्हिजन घेतो आहोत, इतर विद्यार्थ्यांनी तुम्हाला माहिती विचारली तर ही रिव्हिजनची माहिती त्यांना सांगा. काही उदाहरणं आपण इथं सोडवणार आहोत. चला पुढे जाऊयात. या प्रकरणामध्ये नेहमीच विचारले जातात ते काही प्रश्न नेहमीच असतात, ठरलेले असतात, त्याच्यामध्ये काही फार बदल नसतोच.
या टाईपमधली जी उदाहरणं आहेत, एक्स अधिक वाय बरोबर 14, एक्स वजा वाय बरोबर 2, या टाईपमध्ये म्हणजे आपण नाही का ती उदाहरणं सोडवलेली 5.1 मध्ये प्रश्न क्रमांक 3 मध्ये, आठवते का तुम्हाला? मी थेट तुम्हाला घेऊन जातो, थेट इथंच घेऊन जातो. दोन्ही पद्धती आपण बघितलेल्या आहेत आणि या दोन्ही पद्धतींपैकी आलो आपण इथं. तुम्ही उत्तर द्यायची बरं का मला. आता तुमची वही उघडली का रे तुम्ही? मला या पहिल्या प्रश्नाचं एक उत्तर कुठलंही सांगा. एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून 2 चलातील 5 रेषीय समीकरणे लिहा, असा प्रश्न आहे. यापूर्वीच्या परीक्षांमध्ये सुद्धा तो आलेला आहे, भविष्यामध्ये पण येऊ शकतो. त्यामुळं याचं उत्तर तुम्ही लगेच माईक चालू करून मला सांगायचं आहे. कोण सांगतंय माईक चालू करून? हँड रेज केला नसेल, असेल तरीसुद्धा कुणीतरी माईक चालू करा आणि बोला. x plus y is equal to 14. ओके, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14 हे बरोबर सांगितलेलं आहे. एक्स आणि वाय वापरायचं आपल्याला, हे नक्की. पण मग तुम्ही असंही करू शकता की इथं खाली तुम्हाला दिसते का नाही का, पहा 2x अधिक वाय बरोबर 5, हे सुद्धा इथं लिहिता येऊ शकतं. म्हणजे आपल्याच प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली एक्स आणि वाय असलेली समीकरणं जरी बघून लिहिली तरीसुद्धा चालतात, चुकीचं असणार नाही. म्हणजे तुम्ही जर पेपर पाहिला यापूर्वीचा पेपर तुम्हाला मी ओपन करून दाखवतो, त्यासाठी बघूयात आपण. इथं तो पेपर होता पहा, मी पाठवलेला तुम्हाला. आता हा 9वीचा आहे, मराठी मीडियमचा आहे, परंतु जरी मराठी मीडियमचा असला तरी प्रत्येक पेपरमध्ये, म्हणजे प्रत्येकच म्हणतोय मी, प्रत्येकच पेपरमध्ये या टाईपची नक्कीच उदाहरणं असतात. बघा बरं तुम्हाला इथं आता हे जरासं आडवं झालेलं आहे. इथं हे एक समीकरण दिसतंय, मी हे क्लोज करतो. आपण दुसरा पाठवलेला फोटो होता तो बघूया, सरळ उभा. हां, या फोटोमध्ये बघा बरं तुम्हाला दिसतंय का? काही इथं लिहिलंय पहा, एक्स वजा 2y बरोबर वजा 10 आणि 3x वजा 5y बरोबर वजा 12. हे जरी बघून लिहिलं ना तरी ते बरोबरच आहे, काही चुकीचं नाही ते. त्याच्या पुढचं जर पान बघितलं ना तुम्ही लगेचच, आणखी कुठलं पान ते दुसरं, कुठल्याही त्या पेपरमध्ये आलेली एक्स आणि वाय असलेली समीकरणं तुम्ही लिहू शकता, काही अडचण नाही. इथं तुम्ही या पानावर जर बघितलं तर या पानावर नाही दिसत आहे. या पानावर दिसते का रे 2 समीकरणं तुम्हाला? दिसत आहेत का? झूम करू जरा, सापडली का? मुलं बोलतच नाहीत पटपट, पटापट बोललं पाहिजे नाही. दायगुडे दिसतंय इथं समीकरण 3x वजा 5y बरोबर 16. इथं पाहते, हे इथं आहे का? हे 3x वजा 5y बरोबर 16 आणि x वजा 3y बरोबर 8. हे बघून लिहायची, बघून जरी लिहिलं तरी चालेल, असं मी तुम्हाला आत्ता म्हणतोय. का म्हणतोय तसं? कारण त्यांनी प्रश्न काय सांगितला, एक्स आणि वाय चलांचा उपयोग करून 2 चलातील 5 रेषीय समीकरणे. मग तुम्ही 5 काय अशी मनाने किती लिहू शकता, प्रश्न महत्त्वाचा आहे. दुसरा प्रश्न, आणि हाही प्रश्न प्रत्येक परीक्षेला येतोच. एक्स अधिक वाय बरोबर 7 या समीकरणाच्या 5 उकली लिहा. आणि हाही प्रश्न यापूर्वीच्या मागच्या वर्षीच्याच पेपरमध्ये आल्यासारखा मलाच वाटतोय. मी पुन्हा एकदा मागच्या वर्षीच्या पेपरकडे जातो. जॉईन व्हायला काही कोणी आलेलं दिसत नाही, ठीक आहे. हां, कारण जॉईनला विद्यार्थी टाकतात मेसेज आणि परत गप्प बसतात. जर तुम्ही इथं बघितलं बारकाईने, हां आहे पहा, काय मागच्या वर्षीचाच प्रश्न आहे तो, तुम्हाला झूम करून दाखवतो मी. सापडला का रे? बी मधला हा पहिला सापडला का? हो नाही, काहीतरी म्हणा की तुमचे तर काय. हां, मी इकडून विचारल्यावर काहीतरी कोणीतरी रिस्पॉन्स द्या ना, काहीतरी. मी एकट्यानेच बोलायचं आणि तुम्ही नुसतंच मुक्यासारखं गप्प बस. आणि काही विद्यार्थी मी बघणार आहे ना, बोलत नसतील ना अजिबात बरं का यादव, तर मी मीटिंगमधून बाहेर हाकलून देणार आहे. पट बोललं पाहिजे. हां, तर आपण आलो होतो कुठं? एक्स अधिक वाय बरोबर 7 या समीकरणाच्या 2 उकली लिहा. 2 म्हणलंय त्यांनी, आपण 4 तयार करून ठेवू ना. काय होत्या उकली? आपण लिहिल्या होत्या त्या. कुणीतरी सांगेल रे, बघा रे वहीमध्ये बघा आणि सांगा मला लगेच. एक्स अधिक वाय बरोबर 7 या समीकरणाच्या उकली लिहायच्या होत्या. ह्या लिहिल्यात की आपण, आठवतात का नाही? 5 plus 2 is equal to 7. नाही, ते नाही. हे असं लिहिलं होतं बघा आपण. x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू 1, देन y इज इक्वल टू 6. हे अशा जोड्या जर आपण लिहिल्या असतील, x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 7, म्हणजे अशा 2 गोष्टी लिहायच्यात एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज
किमती की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे, 7 आली पाहिजे. कळलं का आता? काहीच म्हणत नाहीत, हो पण नाही, नाही पण नाही. हे असं लिहायचंय तिथं आपल्याला, म्हणजे अशा जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. ह्या जर लिहिल्या तर आपला प्रश्न क्रमांक 2 पूर्ण होईल. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या या दोन्ही पद्धतीमध्ये तिसऱ्या प्रश्नातले नक्कीच प्रश्न सोडवायला आलेले असतात आणि कमीत कमी 3 उदाहरणं तरी या प्रकारचे असतात. सोपे असतील. पद्धतीचं नाव बघायचंच नाही. पद्धत विचारात न घेता आपल्याला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने उदाहरणं सोडवायची असतात. फार काळजी करू नका. तुम्ही एक सामायिक समीकरणं सोडवली, त्याची उकल म्हणजे सोल्युशन लिहिलं, त्याला किंमत आहे, तुम्ही ती सोडवा. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. समीकरणं जी येतात सोडवायला ती सुद्धा अतिशय सोपी आणि साधी असतात, जी की तुम्ही यापूर्वी सुद्धा सोडवलेली आहेत. सर यातली IMP असतील ती सांगा की. काय करायचं, यातली सगळीच उदाहरणं सोडवायची आहेत. तरी सुद्धा इथं सोडवलेल्यापैकी पण काही उदाहरणं महत्त्वाची असतात बरं का. काही उदाहरणं त्यांनी इथं सोडवून दिलेली आहेत. ती सोडवलेली उदाहरणं सुद्धा पहा, कारण काही वेळेला परीक्षेला त्यांना सोडवून दिलेली उदाहरणं टाकायला फार आनंद होतो. त्यामुळं तुम्ही सोडवलेली उदाहरणं सुद्धा बघायची आहेत. आणि परीक्षेत येणारी उदाहरणं काही फारच अवघड असतात अशातला भाग नाही. तरीसुद्धा आपल्या त्या प्रॉब्लेम शीटमध्ये पण उदाहरणं काही होती का रे या टाईपमधली? प्रॉब्लेम शीटमध्ये होती ना? कुणाच तरी माईक चालू आहे बरं का. प्रॉब्लेम शीटमधली उदाहरणं इथं होती किती उदाहरणं प्रॉब्लेम शीटमध्ये? यादव म्हणतीच आहे, तर यादव काय कर माहिती आहे का, ऐकते की यादव, हे एक उदाहरण हो हो आणि हे एक उदाहरण, ही दोन्ही उदाहरणं सोडवून ठेव. ही दोन्ही उदाहरणं बर सोडवून ठेव. त्याबरोबरच काय कर, आणखी हे एक आणि हे एक, ही दोन्ही उदाहरणं सोडवून ठेव. ही 4 उदाहरणं सोडवून ठेवा. लिहून घेतली हो का? ही 4ही उदाहरणं सोडवून ठेवा, महत्त्वाची उदाहरणं आहेत. प्रत्येक वर्षी परीक्षेला यापैकी एक, 6पैकी 6ची 6 सोडवली तरी चालतील. ह्या 6पैकी एक आणि ह्या 4पैकी एक उदाहरण परीक्षेमध्ये असणारच आहे. 6पैकी एक आणि 4पैकी एक. आता आपण परत आल्यावर पुढे बघू आणखी जे काही प्रश्न आहेत ते. मात्र इथपर्यंत 5.1चं माझं सांगायचं काम 5.1चं जवळजवळ संपलेलं आहे. पुढे जाऊ आपण 5.2ला. 5.2मध्ये जी काही शाब्दिक उदाहरणं असतात ती प्रत्येक परीक्षेला येतातच. आणि त्यामध्ये बघा, म्हणजे हे एक असं उदाहरण, टेबल खुर्च्यांची संख्या, प्राणी संग्रहालयातले सिंह आणि मोर, अजून काही बरं, ही प्रियांका दीपिका, ही उदाहरणं 3 उदाहरणं तर ठरलेली आहेत. या 3पैकी एक उदाहरण तरी नक्कीच येऊ शकतं. आणि म्हणून या तिन्ही उदाहरणांचा सराव करणं हे आपलं काम आहे. ही उदाहरणं तिन्ही सोडवायचीच आहेत. 5.2 बद्दल मी एवढंच बोलतो, फार काय बोलण्याची आवश्यकता नाही. पुढे जाऊयात. हे ठीक आहे उदाहरण. कोणाचा माईक चालू आहे रे, कुडकुड कुडकुड करतोय ते? आपला माईक चालू आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपला माईक योग्य वेळेला बोलताना लगेच चालू करणं आणि बोलून झालं की लगेच बंद करणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला परीक्षेमध्ये जे 4 प्रश्न येतात, कोणते 4 येतात? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा, असा पहिल्या प्रश्नामध्येच ए आकडा असतो. प्रत्येक परीक्षेमध्ये तो असतोच. आणि मग तिथं काय विचारलं जाईल, आपण पाठीमागच्या एका पेपरमध्ये जाऊन परत एकदा बघूयात. इथंच तो पेपर होता. इथं काय विचारलं होतं बरं त्यांनी? इथं विचारलं होतं, या दिलेल्या 2 समीकरणावरून x y ची किंमत काढा. अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 25 आहे, तर अजयचे वय किती? आकडा दुसरा आणि हा आकडा तिसरा
एका व्यक्तीने 2021-22 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष कोणते? तर आपल्याला माहिती आहे कर आकारणी वर्ष हे त्या वर्षाच्या पुढचं आर्थिक वर्ष असतं, म्हणजेच 2021-22च्या पुढचं वर्ष 2022-23 असणार आहे. आता आपण पुस्तकात येऊन पुन्हा पुस्तकातले त्या टाईपचे प्रश्न बघूयात. तिकडं तो प्रश्न आपण दिला सोडून इथं हा जो प्रश्न आला होता तिथं कुठं अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मग जर आपण अजयचं वय x मानलं तर विजयचं वय x अधिक 5 असणार आहे, कारण विजयपेक्षा तो 5 वर्षांनी लहान आहे. आणि या दोघांची बेरीज म्हणजे x अधिक 5 बरोबर 25, या दोघांची बेरीज 25 आहे. म्हणून 2x बरोबर 20 आलं असतं, xची किंमत 10 आली असती, म्हणजेच अजयचं वय किती आलं असतं? 10 आलं असतं. पर्याय क्रमांक तिसरा C 10 हा बरोबर आला असता. सोडवून पण दाखवलं आहे मी तुम्हाला कसं येतं आहे. आता बघा की मग अजयचं वय 10, विजयचं वय 10 अधिक 5 म्हणजे 15, 10 आणि 15 झाले 25, दोघांच्या वयांची बेरीज 25 झाले की नाही पूर्ण. याप्रमाणे अजय आणि विजयच्या उदाहरणामध्ये पर्याय C 10 हे आपल्याला लिहावं लागणं गरजेचं आहे. पुढं ही जी काही अवघड उदाहरणं आहेत ती नका पाहू. प्रकरण 6 अर्थनियोजन त्यामध्ये मी आलेलो आहे. आणि चाचणी परीक्षेला आणखी एक ऐकून घ्या. चाचणी परीक्षेला अर्थनियोजन प्रकरणाचे जे काही प्रश्न परीक्षेला आलेले होते ते सगळे प्रश्न IMP मध्ये टाका. ती सगळी प्रश्नपत्रिका पुन्हा एकदा आपण सोडवलेली आहे, होमवर्कमध्ये पण लिहिलेली आहे. ती पुन्हा एकदा पहा. अर्थनियोजनामध्ये जे काही प्रश्न येतात त्यामध्ये गुंतवणूक करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं गुंतवणूक केली आणि त्यातून आपल्याला गुंतवणूक करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपण गुंतवणूक करतो आणि आपल्याला त्याच्यावरती व्याज मिळतं. हे मिळालेलं व्याज फार महत्त्वाचं असतं आणि आपल्याला प्रत्येक परीक्षांमध्ये पुन्हा येणारी उदाहरणं तीच असतात. कोणतं उदाहरण प्रत्येक वेळेला येतं? तर हे नेहमीचंच बघा. आता हे अलका ठरलेलं उदाहरण प्रत्येक परीक्षेला अलका आपल्याला उदाहरणांमध्ये दिसतेच. मग जर अलका प्रत्येक परीक्षेला येत असली तर त्या अलकासारखं आणखी एक उदाहरण होतं बघा निखिलचं, आणि 5व्या नंबरचं पण उदाहरण होतं समीराचं. ही तिन्ही उदाहरणं आपल्याला सोडवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ठीक आहे, मी खुणा करून दिलेले आहेत. ते उदाहरणं तुम्ही नंतर सोडवणार आहात. मी आता ती काय सगळी उदाहरणं तुम्हाला सोडवून देत बसत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही उदाहरणं आपण वर्गात सोडवली तेव्हाच लिहून घेतलेली आहेत. आयकर कायदा 1961 कधीपासून सुरू झाला आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली. आता हा जो प्रश्न आहे पहा इथं, आर्थिक वर्ष आणि कर आकारणी वर्ष. वाघमोडे तुझा माईक चालू कर, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. वाघमोडे चालू केला ना माईक? आपण वर्गात आर्थिक वर्ष आणि संबंधित कर आकारणी वर्ष याची मला वाटतं एक 10 वर्ष एका खाली एक लिहून काढलेली आहेत. हो आहेत का? म्हणजे याच्यात तो चार्ट महत्वाचा आहे. त्या चार्टवरती एक तरी प्रश्न परीक्षेला असतोच. तो प्रश्न कुठं असतो तेही मी अगोदर दाखवून टाकतो तुम्हाला. इथं असतो पहा तो प्रश्न पुस्तकात. तो प्रश्न इथं दिलेला असतो. कुठं इथं शेवटी इथं असतो पाहतो. एका व्यक्तीने 2017-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष कोणते? तर ते कर आकारणी वर्ष असणार आहे कोणतं रे? तुम्ही सांगा. 2018-19. बरोबर, 2018-19 हे उत्तर बरोबर आहे. लगेच मी वरचाही प्रश्न क्लिअर करून घेतो. कुंभार माईक चालू कर. केला का? हो म्हण. आता वरच्या प्रश्नाला पण मी खून केलेली. हा प्रश्न आलता का रे आपल्याला चाचणी परीक्षेला? हो आलता सर. आला होता. 80C कलमानुसार आयकर गणण्यासाठी वजावट म्हणजे रिबेट आपल्याला किती मिळतं?
₹1,50,000 ₹1,50,000 याचं हे उत्तर आहे. नीट लक्षात ठेवा, कारण हाच प्रश्न चाचणी परीक्षेला दोनदा विचारलेला होता. रिकाम्या जागेमध्ये पण आला होता आणि परत खाली पण आला होता. म्हणजे तो प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे, म्हणून तो प्रत्येक परीक्षेला येतो. उद्या आला तरी तुम्हाला ₹1,50,000 आठवलं पाहिजे. कारण होतं काय की या प्रकरणांवर आधारित 2च प्रश्न बहुपर्यायी दिलेले आहेत आणि परीक्षेला मग हेच दोन्ही प्रश्न ते फिरवून फिरवून विचारू शकतात. दोन्ही प्रश्न परत विचारले जाऊ शकतात. त्यामुळं ते आपण सोडवणं गरजेचं आहे. आपण परत याला वरती जाऊयात. काही उदाहरणं आपल्याला अजून बघायची आहेत, काही सोडवायची पण आहेत, काही तक्ते पण आपल्याला बघायचे आहेत. रिव्हिजनमध्ये आपण आयकरामध्ये आलो. आयकरामध्ये वित्तीय वर्ष हे झालं, आर्थिक वर्ष आणि कर आकारणी वर्ष. याच्यावरती प्रश्न आला तरी तुम्हाला नक्कीच 1 मार्क मिळणार आहे, कारण मी सगळे मागचे 10 वर्ष 9वी अ वर्गामध्ये लिहून दिलेले होते. 9वी ब वर्गात लिहिले होते का रे आपण ते? ब हो मधले सर. हो लिहिले होते ना तिथं पण? हो हो सर. हो, मग त्याच्यावरती हो एक प्रश्न ठरलेला आहे. हो सर. नक्कीच येतो. पाठ करून घ्या ते सगळं. हां, इथं ते वाक्य होतं बघा महत्त्वाचं. तुम्ही जे मगाच्यापासून शोधत होतात की नाही वाक्य, कोणतं रे ते वाक्य? कोणतं वाक्य होतं रे? तुम्ही जे मगाच्यापासून शोधताय ते इथं आहे पहा वाक्य. एकूण गुंतवणुकीवर 80शी कलमान्वये जास्तीत जास्त ₹1,50,000 पर्यंत वजावट मिळते. कधी कधी हे 1,50,000 असं लिहिलेलं असतं, कधी कधी हे असं लिहिलेलं असतं 1,50,000. कसं जरी आलं तरी आपण फार टेन्शन घ्यायचं नाही. पटकन उत्तर लिहून आपण पुढं जाऊ शकतो. हां, ह्या तिन्ही सारण्या लक्षात ठेवा, कारण या तिन्ही सारण्यावर आधारित पुढं आपल्याला 6 पॉईंट 1 का 2 तो हां, त्याच्यामध्ये प्रश्न असतात बघा. आणि याच्याबद्दलचे प्रश्न यापूर्वीच्या परीक्षांमध्ये सुद्धा तेच आलेले आहेत. यामध्ये आपण हे मेहताचं उदाहरण सोडवलं की रे एक? बघा बरं आपल्या वहीमध्ये मेहता. कुणी आहे का मेहता? बघा ना वहीमध्ये. त्याचबरोबर ज्यांचं वय 60 ते 80 आहे त्यांना सारणी 2 वापरायची होती. आणि सारणी 2 बद्दलचं उदाहरण त्यांनी आपल्याला श्री पंडित यांचं वय म्हणून दिलेलं आहे. यादव, तुझ्या वहीमध्ये हे उदाहरण आहे का बघ बरं सोडवलेलं? समर्थ, समर्थ, अरे वहीमध्ये आहे बघतोय का हे सर. तुझ्या? बघ बरं कुठे आहे ते. मला वाचून दाखव जरा काय काय लिहिले रिकाम्या जागांमध्ये. शेंडे, सापडलं का हे उदाहरण? हो. निंबाळकर, या उदाहरणातल्या रिकाम्या जागा सांगते का? समर्थ, सापडलं का नाही हे अजून? हा, सांगू का सर? हा सांग. पहिली जी रिकामी जागा आहे का नाही 97,500. इथं किती लिहायचंय? 97,500. 97,500. बर, इकडं काय? इथं 1,10,000 अधिक 97,500 अधिक 20,500. कुठं? इथं कुठं 20,000? बरोबर चिन्ह बरोबर किती येतं ते विचारलंय त्यांनी. 2,07,500. 2,05,500. 2,05,500 5,500. आणि इतरांनी बघा रे ते बरोबर 500. सांगतोय का? इथं किती येणार आहे मग एक पहिल्या कोपऱ्यामध्ये? 7,000 येणार सर. हा, सर 7,700. 2,07,500 येते. 7,000 आहे का इथं? हा 7,000 आहे. बर, 2,07,500 गुणिले 2 भागिले 100 केल्यावर सोडवलं होतं ना हे? किती आलं होतं रे हे? 4,150. 4,150. बरोबर आहे. आणि हे इथं पण लिहिलं पुन्हा ते 2,07,500. इथं आलं होतं 2,075. बरोबर आहे का? 75. हो. इकडं काय होतं शेवटी? 2,07,500 अधिक हो. 4,150.
अधिक 2075. आणि मग उत्तर आपल्याला मिळते 2,13,725. आहे का सगळ्यांकडे उत्तर लिहिलेलं? हो 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 कारण परीक्षेमध्ये ॲक्टिव्हिटी जर विचारायची असेल तर त्यांना या प्रकारे रिकाम्या जागा भरायला उदाहरण तयार करून द्यावं लागतं. मग पेपर तयार करणारे काय करतात, डायरेक्ट पुस्तकातलंच ॲक्टिव्हिटी आहे अशी उचलून पेपरमध्ये टाकतात. त्यामुळं तुम्ही या ॲक्टिव्हिटीच्या तयारीत असणं गरजेचं आहे. मात्र त्यांच्या मनाने ते कुठल्याही रिकाम्या जागा कशाही बदलू शकतात. आपल्याला जर सगळ्या रिकाम्या जागा माहिती असतील, आपण उदाहरण स्वतः सोडवलेलं असलं तर कुठलीही रिकाम्या जागा आली तरी फार घाबरायचं कारण नाही. उदाहरण पूर्ण सोडवायचं या पद्धतीनं. अतिज्येष्ठ नागरिकांसाठीचे काही नियम दिलेले आहेत. त्यानंतर म्हात्रे यांचं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. अहमद भाई यांच्यासाठी सुद्धा इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. हिंदुजा यांच्याबद्दल सुद्धा कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. मात्र 6.2 मध्ये हा सोपा प्रश्न आहे. पहिला सोपा आहे का नाही रे? आणि हा थोडा अवघड आहे करतार सिंगचा. कारण करतार सिंगच्या उदाहरणामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन स्वतः खूप करावं लागतं. इथं मात्र फक्त आपल्याला वरती आयकर भरावा लागेल किंवा नाही एवढंच घ्यायचं असतं ना. सांगता का उत्तर मग? हो हो. सांगा. निकिताचं काय लिहायचं? आयकर भरावा आयकर टॅक्स भरावा लागणार नाही. नॉट टू पे इन्कम टॅक्स असं मग. कारण तिचं उत्पन्नच 2,34,000 आहे, 2.5 लाखापेक्षा कमी आहे. म्हणून मी आता वेळ फार वाया घालवणार नाही, म्हणून मी थेटपणे सांगतो की हा संपूर्ण तक्ता पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. कारण कुठल्या पद्धतीनं त्याचं वय किती आहे, त्याचं उत्पन्न किती आहे, यानुसार आयकर भरावा लागेल किंवा नाही हे आपल्याला ठरवावं लागतं. उत्पन्नानुसार आयकर ठरवता येतो, म्हणून हे उदाहरण महत्त्वाचं आहे. हे तुम्ही बाकीच्या आकड्यांसाठी तुमच्याकडे लिहिलेले उत्तर जे आहे ते तुमच्याकडे लिहिलेलं आहे. वर्गात तुम्हीच हे सांगितलं होतं आणि तुम्हीच हे लिहिलेलं आहे. मात्र करतार सिंगचं उदाहरण मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे का? हो 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 सर. दिलेलं आहे सोडवून. आहे तुमच्याकडं? मग त्यांचा आयकर किती आला रे शेवटी आपण टोटल काढल्यानंतर? शेवटचा आकडा सांगा मला. 9,836.50. 9,836.50 एवढं उत्तर त्यांचं येतं. सगळ्या पायऱ्या आहेत तुमच्याकडे. नसतील तर इतरांकडून मागवून घ्या फोटो आणि तेही उदाहरण लिहून ठेवा. कारण या प्रकरणामध्ये काय होतं, पुन्हा या प्रकरणामध्ये एकतर इन्कम टॅक्स बसेल किंवा नाही बसणार हा एक भाग असतो, आणि जर बसलाच तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, म्हणून ही दोन्ही उदाहरणं, एक सोपं आणि एक अवघड. याद होतो अवघड म्हणती ना, ते चौथ्या नाही का प्रश्न विचारत, प्रश्न क्रमांक 4, त्या चौथ्या प्रश्नामध्ये करतार सिंग सारखी उदाहरणं विचारली जाऊ शकतात. कारण इथं तुम्हाला कॅल्क्युलेशनला भरपूर संधी आहे, 4 मार्क द्यायला संधी आहे, म्हणून ही उदाहरणं तिथं विचारली जातात. कॅल्क्युलेशन इन्कम टॅक्सचं करायचं आहे म्हणून. सोडवलं का? ही दोन्ही रिकाम्या जागा एका वाक्यात, चुकी बरोबर किंवा विचारलेला प्रश्न, यासाठी हे ठरलेले आपल्या चाचणी परीक्षेला आलेले हेच प्रश्न होते. त्यामुळं आपल्याला ते दोन्ही प्रश्नसुद्धा पुन्हा एकदा नीटच बघणं गरजेचं आहे. अजून पुढे आलो आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मध्ये. आणखी काही उदाहरणं आहेत. यामध्ये आपण ते अलकाचं उदाहरण घेतलंय का रे मग अशी तिकडं? अलका हे एक उदाहरण नेहमी परीक्षेला येतं, आणि मग जर त्यांना प्रश्नसंचामधलं विचारायचं असेल तर ते तिकडं जाऊन प्रश्नसंचामध्ये मग त्यासारखंच आणखी एक सोपं उदाहरण, जे अलकाचं सोपं आहे, 90% खर्च करते त्यामुळे तिची 10% बचत होते,
120 रुपये म्हणजे एकूण रक्कम आहे 1200 रुपये. असं जे हे सोपं उदाहरण आहे, या अलकाच्या उदाहरणासाठी पर्याय म्हणून सेम तसंच एक उदाहरण दुसरं इकडं दिलेलं असतं, ते सुद्धा महत्त्वाचंच आहे. कोणतं महत्त्वाचं बघा, तुम्हाला दिसतंय का? ह्या 2-3 पैकी अलकासारखं सोपं उदाहरण कोणतं आहे? शेखर. बरं, अलकासारखं सेम सोपं उदाहरण आहे शेखर. शेखरचं उदाहरण सुद्धा तुमच्याकडे सोडवलेलं आहे का? हो. हो सर. हो. रिव्हिजन करा त्या उदाहरणांची, म्हणजे परीक्षेत जरी अशा प्रकारची उदाहरणं आली तरीही आपल्याला ती जमतील. त्याचबरोबर कदम, खाना आणि वर्षा ही सुद्धा उदाहरणं 3-3 मार्कांसाठी विचारली जाऊ शकतात. बस 6व्या प्रकरणाबद्दल मी आणखी काही फार बोलावं असं मलाही वाटत नाही. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही विचारून घ्या. सर 6व्या प्रकरणामध्ये मला असं वाटतंय, तर त्या विद्यार्थ्याने तसं बोललं तरी चालेल. बोला की लवकर. अरे कोणी बोलतंय का नाही? 6व्या प्रकरणामध्ये हां ठीक आहे, ते 6वं नाही 7व्यामध्ये असतो तो भाग पुढं. कारण आपण 7व्या प्रकरणाला सुरुवात केली तेव्हाच ते नाही का प्रायमरी डाटा अँड सेकंडरी डाटा असा एक भाग आला होता, प्राथमिक व दुय्यम सामग्री. हा. त्या प्राथमिक आणि दुय्यमचं वर्गीकरण आपण त्यावेळेला शिकलो होतो की रे, ते कसं लक्षात ठेवायचं नेमकं तेही सांगितलं होतं. कोणीतरी सांगतंय का साध्या मराठीमध्ये नेमकं लक्षात कसं ठेवायचं? प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री म्हणून लक्षात कसं ठेवायचं हे ग्राफ आपण नंतर बघूयात. हा इथं होतं पाहते. हा सांग. प्राथमिक सामग्री म्हणलं की प्रत्यक्ष जाऊन केलेली म्हणजे कार्य असं. हो बरोबर, मग माहिती गोळा केली, प्रत्यक्ष जाऊन माहिती गोळा केली तर म्हणायचं प्राथमिक सामग्री. आणि दुसरी दुय्यम कशाला म्हणायचं? दुय्यम कशाला म्हणायचं? कोणतरी माहिती चालू करून बोलत चाला रे. इंग्रजीत असेल तर इंग्रजीत सांगा, मराठीत असेल तर मराठीत सांगा, काही अडचण नाही. समजणं महत्त्वाचं आहे. अगोदर संकल्पना समजल्याशिवाय पुढं उदाहरणं सुटत नाहीत. सेकंडरी सामग्रीबद्दल इथं माहिती दिलेली होती पहा. इतरांनी संकलित केलेली सामग्री किंवा कार्यालयीन दस्तऐवजात प्रसिद्ध झालेली सामग्री, सरकारी विभागात उपलब्ध माहिती, शोध निबंध या स्वरूपात असलेली सामग्री वापरली जाते. अशा सामग्रीला दुय्यम सामग्री म्हणजेच सेकंडरी डाटा असं म्हणलेलं असतं. आता तुम्हीच इथं त्यांचं वर्गीकरण करून सांगा. 7.2 मध्ये पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी वर्गीकरण करायला विचारलेलं आहे. बघूयात प्रश्न पहिला 7.2 मधला. प्रायमरी डाटा. कोणता? पहिला प्राथमिक सामग्री. हा म्हणजे प्रत्यक्ष वर्गात जाऊन, इथं प्रत्यक्ष वर्गात जाऊन म्हणले ह्याच्यावरूनच कळते की लगेच आपल्याला. प्रत्यक्ष वर्गात जाऊन ही प्राथमिक सामग्री आहे, कारण प्रत्यक्ष आपण वर्गात जाऊन माहिती गोळा केली हजेरीची, म्हणून प्रत्यक्ष. दुसरं सेकंडरी डाटा. बरोबर आहे, हा आहे तो सेकंडरी. त्यालाच आपण दुय्यम म्हणतोय. कारण दुय्यम म्हणण्याचं कारण काय की वरिष्ठ कार्यालयाला तातडीने माहिती पाठवायची असल्यामुळं शाळेमध्ये जी माहिती उपलब्ध होती नोंदीवरून अगोदरचीच उंचीची माहिती, ती आहे तशीच पाठवून दिली. इथं प्रत्यक्षात विद्यार्थ्याची उंची मोजलेली आहे का? त्यावेळेला लगेच नाही मोजली, अगोदरचीच होती, सत्र 1 मध्ये मोजलेली, ती दिली पाठवून. त्याला म्हणायचं दुय्यम डाटा. तिसरा आकडा प्रायमरी डाटा. प्रायमरी, प्रत्यक्ष घरी जाऊन माहिती घेतली म्हणून प्रायमरी डाटा बरोबर आहे. आणि चौथं
प्रायमरी डाटा. प्रायमरी Primary डाटा. प्रायमरी डाटा. तिन्ही ठिकाणी तुम्ही बघताय शब्द दिसतो का नाही? प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रत्यक्ष. प्रत्यक्ष वर्गात जाऊन, प्रत्यक्ष घरी जाऊन, प्रत्यक्ष जंगलात जाऊन, जिथं प्रत्यक्ष येईल तो प्रायमरी डाटा म्हणजे प्राथमिक सामग्री. जिथं प्रत्यक्ष शब्द येणार नाही ती दुय्यम सामग्री. कळले का सगळ्यांना? हो. हो. म्हणजे तुमचा अभ्यास झालाय बऱ्यापैकी, आहे की नाही? अभ्यास झालाय तुमचा बऱ्यापैकी, त्यामुळं तुम्ही उद्याचा पेपर व्यवस्थित लिहिणार आहात असा माझा गैरसमज आहे. बघूया आता उद्या कोण कसं काय लिहितंय ते कळेलच पेपर झाल्यानंतर. आपल्याला 3 शब्द 4 शब्द नेहमीचेच असतात, ते माहिती असावे लागतात. त्यामध्ये वर्ग, वर्गमर्यादा, वारंवारता आणि पुढच्या पानावरचं वर्गांतर आणि वर्गमध्य यांच्या व्याख्या आणि सूत्र ही सुद्धा पाठ करून ठेवा, उपयोगाला येणार आहेत. याच्यावरती काही पिल्लू प्रश्न असतात बघा. वर्गमर्यादेवरती 6 ते 10 या वर्गाची 6 ही खालची मर्यादा व 10 ही वरची वर्गमर्यादा आहे. मग असाच जर एक प्रश्न आपल्याला होता का रे कुठं वर्गमर्यादेबद्दलचा? मला वाटतं 7.2 मध्ये होता का तो? इथं कुठला प्रश्न होता तो? हा प्रश्न. 20 ते 25 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा. लोअर क्लास लिमिट अँड अप्पर क्लास लिमिट. खालची मर्यादा किती आहे रे? खालची मर्यादा 20. लोअर क्लास लिमिट 20 अँड अप्पर 25. 25. वरची मर्यादा 25. म्हणजे खालची आणि वरची काही फार समजायला अवघड नाही, सहजपणे बघितलं तरी आपल्याला ती समजते. याप्रमाणे आपण ती केली. 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्ये आपण काढलाय का रे वर्गात? हो. किती आलेलं होतं उत्तर? आलं होतं का हे? 37.5. 37.5. 37.5 इज द क्लास मार्क फॉर द क्लास 35 to 40. 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्य 37.5 आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे या पद्धतीनं आपण जी काही उदाहरणं सोडवलेली होती वर्गात, ती सगळीच उदाहरणं सध्या तरी महत्त्वाची आहेत. इकडे ही सारणी पूर्ण करायला येते प्रत्येक वर्षी, कारण मागचा जर पेपर आपण बघितला की नाही जाऊन, कुठं व्हॉट्सॲपमध्ये मला परत जावं लागेल एकदा, आणि या पेपरमध्ये कुठंतरी ते आलं होतं का? कुठं पुढचा आकडा कसा बघायचा याच्यात? नाही दिसत आहे, जाऊ दे. हा इथं दिसतंय ते एक. कुठं गेला तो? तोच आहे का रे? हा दिसतोय तो 30 ते 40चा. नाही, तो 12 ते 13चा होता ना तो. ठीक आहे, नाही आहे याच्यामध्ये, पण दुसऱ्या पेपरमध्ये तो नक्कीच असणार कुठंतरी, कारण तो अनेक परीक्षांमध्ये येतोय. या पेपरमध्ये बघूया. हा इथं आडवा झालाय पाहतो. आता याला उभं नाही करता यायचं मला लगेच. आडवाच आहे तो, आडवाच राहू द्या. त्याला फिरवणं शक्य नाही लगेच होणार. दिसतोय ना पण तुम्हाला सगळ्यांना? झूम करू का जरासा? हा प्रश्न 2024-25 मध्ये विचारलेला आहे. 12-13 त्याच्या ताळ्याच्या खुणा आहेत 5, म्हणून त्याच्या पुढे विद्यार्थी संख्या किती लिहायची आहे? वारंवारता लिहायची आहे 5. तशी मी ती पेन्सिलनं लिहिलेली पण आहे पहा. 5, 14, 12 आणि 4 सगळे मिळून होतात ते 35. अरे आपल्याकडे आहे का सोडवलेलं उदाहरण हे आपल्या वहीमध्ये, पुस्तकामध्ये? हो सर. हो. आहे ना? ओके, ठीक आहे. मग मी इथं येतो पुन्हा. याला मी खून केलेली आहेच. महत्त्वाचं उदाहरण आहे हे, प्रत्येक वेळेला येतच, ते आपण इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर वृक्षारोपण केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये एका शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या वृक्षारोपणाची माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीवरून तुम्हाला
अवर्गीकृत वितरण सारणी तयार करायला दिलेली आहे. मग हे जे काही प्रश्न आहेत हे चुकवण्यासाठीच असतात. यातला हा 6वा जो प्रश्न आहे यामध्ये दशांश चिन्हानंतरच्या अंकांची सारणी तयार करायची होती. या सारणीमध्ये आपण अवर्गीकृत सारणी तयार केलेली आहे, म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे सगळे घेतलेत का रे? बघा जरा उत्तर एकदा. कुणाकुणाकडे उत्तर लिहिलेलं नाही हे मला माहीत आहे, कारण हे उदाहरण मी तुम्हाला घरी सोडवायला दिलेलं होतं, मला आठवतंय. काही विद्यार्थ्यांकडे याचं उत्तर लिहिलेलं नसेल नक्कीच. आहे का रे कोणाकडं? आहे सर. आहे, ज्यांच्याकडे आहे. आहे. आहे सर. बरं, आता तिथं तुम्हाला एक हो, सर. चुकतं काय ते सांगतो मी. चुकतं काय, त्यांनी दशांश चिन्हानंतरचे अंक घ्यायला सांगितलेले आहेत, बरोबर आहे की नाही? म्हणजे हा 3 घ्यायचा नाही, 3ला घ्यायचं नाही, कारण दशांश चिन्हाच्या नंतरचे घ्यायचे होते. म्हणजे 1 इथे 1च्या पुढे 1 खूण केली, 4च्या पुढे 1 खूण केली, पुन्हा 1च्या पुढे 1 खूण केली, पुन्हा 5च्या पुढे 1 खूण केली, असं करत करत तुम्हाला ते पूर्ण करायचं होतं. याप्रमाणे तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये जर पूर्ण केलं असेल तर ते एकदा पुन्हा स्वतःच्या मनाने सोडवून ठेवा, कारण चुकवण्यासाठी म्हणून अशा प्रकारची उदाहरणं विचारली जाऊ शकतात. त्याबरोबरच कंपासमधील पेन्सिलची लांबी मोजायला सांगितली. 9वीचेच विद्यार्थी आहेत आणि त्यांनी ती मोजली, वर्ग पण दिलेले आहेत आणि या वर्गांचा उपयोग करून तुम्ही सारणी तयार करा. हे उदाहरण आहे का सोडवलेलं तुमच्याकडं? आहे सर. आहे. वर्गात 8वं आणि सर. 9वं हे दोन्ही उदाहरणं महत्त्वाचे आहेत, कारण ज्या वेळेला सारणी बनवायची आहे असते सर. सारणीच्या उदाहरणांसाठी ही उदाहरणं विचारली जाऊ शकतात. कोण खुडखुड खुडखुड वाजवतंय रे? कुठला प्रश्न दिसतोय हा? 7.4 मध्ये आपण आलो. संचित वारंवारता सारणी पूर्ण करायला सांगितलेली आहे. त्यामध्ये पहिलीच वारंवारता 5 आहे तशी लिहिली, कारण ही सारणी पेक्षा कमी संचित वारंवारता सारणी आहे त्यामुळं. आणि पुढं आपण काय करत होतो सांगता का रे कोणीतरी? पुढं आपण आकडे लिहित होतो. इथं बोला, इथं किती लिहायचंय? मी जिथं काळा कर्सर धरलेला आहे तिथं किती लिहायचंय? 7. 7. इथं किती झाले? 12. 12. ते 12 घेतले खाली, 12 आणि 15 झाले 27. ते 27 खाली घेतले 10. 10. 10. 42 आणि 43. मिळतात याप्रमाणे उत्तर. हो. चला इथली पण आकडे सांगा बरं पटापट. मग पेक्षा जास्त, थांबा आपण आता 87. इथं पेक्षा जास्त आहे, मग इथं 87 लिहावं लागतं पहिल्यांदा, कारण टोटल 87 आहे ते आपण लिहिली. इथं काय लिहितो आपण? 87 वजा 45. 42 वजा 19. 42 वजा 19. 23 वजा 16. इज इक्वल टू 7. 7 वजा 2. वजा 2. 7 वजा 5. संपलं, इथपर्यंतच लिहायचंय. 5ला 5 पूर्ण झाला. याप्रमाणे आपल्याला पेक्षा जास्त किंवा तेवढीच संचित वारंवारता सारणी पूर्ण करता येते. सारणीवरून काही प्रश्न विचारलेले असतात. केंद्रीय प्रवृत्ती, ही आता आली बघा महत्वाची केंद्रीय प्रवृत्ती. केंद्रीय प्रवृत्तीमध्ये मीन, मीडियन आणि मोड म्हणजे मध्य, मध्यक आणि बहुलक अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न असतात. आणि हे तिन्ही प्रकारचे प्रश्न सोपेच असतात, फक्त थोडं डोकं चालवलं तरी ते सुटतात. मग त्याच्यामध्ये काही वेळेला मध्य काढा म्हणून सांगितलेलं असतो, काही वेळेला मध्यक काढायला सांगितलेलं असतं, म्हणजे मीडियन आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि काही वेळेला बहुलक म्हणजे मोड काढायला सांगितलेला असतो.
तिन्ही प्रकारची उदाहरणं परीक्षेमध्ये असतात. च लावतोय मी, त्यावरून तुम्ही त्याचं महत्त्व समजून घ्या. कारण तिन्ही प्रकारची उदाहरणं दिल्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही म्हणून. वरती त्या 5.2 मध्ये जे काही अनेक प्रश्न होते त्यामध्ये इथे एक स्टार केलेला दिसतो काय प्रश्न तुम्हाला? सापडला का स्टार केलेला? काय बोलतच नाहीत. अरे स्टार केलेला प्रश्न तुमच्या पुस्तकात सापडला का? त्याला तुमच्याकडे स्टार आहे का? आहे ना. मग स्टारचा हा प्रश्न नाही सर. तुमच्याकडे स्टार नाही का? पुस्तकात पुस्तकात आहे का नाही. स्टार? आहे. नाहीये. नाही सर. एका वर्गाचा सर. मध्य 10 असून वर्ग अवकाश 6 आहे. आहे का रे आपल्याकडे? सोडवले का हे? सोडवले का? काय म्हणा कोणी सोडवले का नाही? नसेल तर आता सोडवू आपण लगेच. पण मला वाटतं की हे आपण सोडवलेले. सोडवले. कधी सोडवले सांगू का? ते 7वा प्रश्न सोडवले घ्यायच्या अगोदर सर. सोडवले हे. सोडवले. आहे ना. जे म्हणतायत सोडवले त्यांच्याकडून इतरांनी ते मागवून घ्या आणि सोडवून ठेवा. कारण स्टारचा हा एक प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 मध्ये किंवा 5 मध्ये विचारण्यासाठी राखून ठेवलेला असतो. ॲप्लिकेशन टाईपचा हा क्वेश्चन आहे, त्यामुळं तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे इथले हे 4ही प्रश्न, हे 4 पैकी 2, 3 किंवा 4ही सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे हे 4ही प्रश्न अधिक हा 6वा प्रश्न पायचा याप्रमाणे तयारी करून ठेवा. कंपासची पेन्सिल, त्याची लांबी मोजण्याचा प्रश्न सुद्धा तयार करून ठेवा. पुढं आपण आता जातोय ते मध्य, मध्यक आणि बहुलक म्हणजेच मीन, मेडियन आणि मोडमध्ये 7.5 मध्ये या प्रकारची उदाहरणं होती. बघितलं तुम्ही तर तुम्हाला सापडेल. उत्पन्नाचा मध्य काढायला सांगितलं आहे, म्हणजे हे उदाहरण महत्त्वाचं आहे. उत्पन्नाचा मध्य काढायचा आहे. मध्य काढण्यासाठी हे उदाहरण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर टोमॅटोचं उदाहरण मध्य काढण्यासाठी बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे. अजून जर पुढे आपण गेलो तर ह्याचं पण एक उदाहरण असेल की रे बहुलकचं. बहुलक आणि हेही उदाहरण मग तेवढंच महत्त्वाचं आहे. एकाच उदाहरणामध्ये मध्य, मध्यक आणि बहुलक तिन्ही काढायला सांगितलेले आहेत. फार काय अवघड विचारत नाहीत, ते सोपं सोपंच विचारतात शक्यतो. आणि काही प्रश्न मग त्यांनी प्रश्नसंचामधले पण विचारलेले असतात. आता आपण शेवटी प्रश्नसंचाकडे जाऊया, बघूया तुम्हाला काय उत्तर येतंय का नाही. मी थोडंसं तपासतो. प्राथमिक सामग्री नाही असं म्हणले त्यांनी, ह्यातलं कुठलं आहे रे ते? तिसरं सी. तिसरं आहे, कारण तलाठ्याकडे जाऊन माहिती घेतली त्यांनी. प्रत्यक्ष कुठंच वर्गात किंवा भेट द्यायला गेलेले नाहीत. चला दुसऱ्याचं उत्तर काय आहे? 25 ते 35. 35. बी. वरची मर्यादा 35. बरं 25 ते 35 35चा बी. वर्ग मध्य 30. 30. तुम्हाला मोबाईलमध्ये दिसतंय का रे? मी जे ठेवले ते झूम करून त्यापेक्षा आणखी मोठं करू का? मग वाचता येतंय ना? नको. दिसतंय सर. हो. दिसतंय का? आणखी जरा झूम सर. केलंय आता. हा एक शेवटचा प्रश्न आपण लिहिलाय का रे आपल्या त्या MCQ मध्ये? 19, 19, 15, 20, 25, 15, 20, 15 या सामग्रीचा बहुलक कोणता? लिहिलाय का आपण? लिहिलाय काय आहे सर. उत्तर याचं? हो सर. उत्तर काय आहे? 15. 15. बघा 15 एका जागेवर दिसतोय, 2 जागेवर दिसतोय, 3 जागेवर दिसतोय. 15 3 जागेवर दिसतोय, मात्र 20 2च जागेवर आहे आणि 19 पण 2च जागेवर आहे. म्हणून बहुलक म्हणजे सर्वात जास्त वेळा आलेली संख्या, म्हणून ती 15 अशी आपल्याला तिथं दिसते. याचं उत्तर काढले का मध्यक? हो. ओके. काय उत्तर आहे ते? 8. सी.
पुढं ही उदाहरणं तुम्ही सोडवलेली आहेत बऱ्यापैकी. संपलं की मग सगळंच, काय राहिलं शिल्लक? उत्तर सूचीच आली पार. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आपण हे थोडंसं रिव्हिजन म्हणा किंवा काही प्रश्नांची चर्चा म्हणा आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सूचना आहे की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात आणि आपण ते आपल्या वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे सोडवणं गरजेचं आहे. त्याबरोबरच आणखी एक भाग सांगणं गरजेचं आहे की जो इथं मगाशी आपण 7.1ला सोडून पुढे गेलो होतो आपण, त्या 7.1 मध्ये काय असतं बघा रे जरा. 7.1 मध्ये काय असतं ते बघा जरा एकदा. हे होतं 7.1 मध्ये शतमान स्तंभालेख म्हणजेच पर्सेंटेज बार डायग्रॅम आणि विभाजित स्तंभालेख म्हणजेच होतं ते सब डिवायडेड बार डायग्रॅम. ते दोन्ही डायग्रॅम आपण ते सगळे मिळून 4 काढलेले आहेत का आपल्या आलेखामध्ये? त्या 4 पैकी कुठलाही एक आलेख येऊ हो शकतो सर. किंवा उलट आलेखाची माहिती देऊन त्याच्यावरनं प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात 8वीतल्या सारखे. माझ्याकडून काही माहिती सांगणं गरजेचं होतं तेवढी सांगून झालेली आहे. तुमच्याकडून काही शंका असेल तर बोला. सर हां बोल. 6व्या चॅप्टर मधले सांगा ना, सोडवून दिलेल्यातले कुठले इम्पॉर्टंट? 6व्या चॅप्टर मध्ये मगाशी मी सांगितलीत की 6व्या मध्ये आपण आलो होतो 6.1ला. त्यावेळेला इथं व्याजाबद्दल बचतीबद्दलची ते अलकाचं उदाहरण प्रत्येक परीक्षेला असतंच की. त्या अलकासारखं उदाहरण निखिलचं आहे, त्यामुळे अलका किंवा निखिल विचारलं जातं. त्याचं सारखं उदाहरण समीराचं आहे. म्हणजे अलका, निखिल, समीरा हे तिन्ही आणि त्यांच्यासारखं एक सेम तिकडं होतं बघा ते शेखर, नाही का? कुठं पानपलटमध्ये तुला दिसेल ते कशात, त्या सराव संचामध्ये होता ना शेवटी प्रॅक्टिस सेट शेवटचा, नाही का तो? आहे. हा, मग त्या 4 पैकी एक उदाहरण नक्कीच विचारलं जातं, कारण त्यांना त्या बचतीवर प्रश्न विचारायचाच असतो. आणि टॅक्सबद्दल जर म्हणशील तर मी तुला टॅक्सबद्दल आता सांगितलंच होतं माहिती. आर्थिक वर्ष, कर आकारणी वर्ष, त्याच्याबद्दलचा प्रश्न असतोच. हे 80D, 80G, 80C 1.5 लाख रुपये चाचणी परीक्षेला पण आलंच होतं, 2 जागेवर आलं होतं. आणि त्यानंतर हे पंडितचं उदाहरण एक, त्याबरोबर तिथं मध्ये एक आपण उदाहरण छोटं मेहता सोडवलं होतं ते एक. ही अशीच उदाहरणं आपल्याला पुन्हा तयारी करावी लागणार आहेत. आणि ते 6.2 मधली दोन्ही प्रश्न दोन्ही बरं का हे निंबाळकर, म्हणजे हा सर. हा पिल्लू प्रश्न म्हणून, सोपा प्रश्न म्हणून हा विचारला जाऊ शकतो आणि अवघड म्हणून कर्तार शिंगांचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्यांना 4 सर मार्कांची पेज नंबर 95 वर ते मिस्टर शहाचं दिलंय ते पण आलतं ना? कोणतं? हो ते मिस्टर एकदा आलं होतं शहाचं सोडवलेल्यापैकी, ते एकदा आलं होतं. ऍक्टिव्हिटी मध्ये आलतं. शहा चक्रवाढ व्याज बद्दलचं ते उदाहरण आहे. म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवलेले आहेत आणि त्याची तुलना केलेली आहे. भलं मोठं उदाहरण आहे ते चाचणीला आलं होतं. आता डबल परत लगेच नाही येणार ते. अजून कोणाला काही शंका? प्रकरण 5, 6 आणि 7 ही उदाहरणं सोडवा खुणा केलेली, किंवा खुणा केलेली म्हणण्यापेक्षा ही सगळी सोडवा. ही 6 सोडवा, ही 4 सोडवा. हे वरचं तर परीक्षेत आलेलंच उदाहरण आपण सोडवून घेतलेलं आहे. 10 आजेचं वय 10 आले म्हणून. अजून कोणाची शंका? यादव तुझी काय शंका होती की? प्रॅक्टिस सेट 7.5 मधलं काय सांगितलं? IMP क्वेश्चन. हा 7.5 बद्दल बोललो की आपण. 7.5 मध्ये काय आहे बघ, मीन, मीडियन आणि मोड हे तिन्ही, आणि त्या तिन्ही बद्दलची सोपी उदाहरणं सगळी आपल्याला तयार करावी लागणार आहेत. तुम्ही दोनच पहिलं आणि 5वं दोनच सांगितलं. मग बास की. मग आता हे पहिल्यामध्ये मध्य आहे म्हणजे मीन आला, दुसऱ्यामध्ये मध्यक आहे म्हणजे मीडियन आलं, दुसरं पण घ्या. आणि नंतर मग टोमॅटोचं एक मध्यकचं घ्या,
आणि 6वं उदाहरण महत्त्वाचं मी काय सांगितलं, कारण त्याच्यामध्ये मध्य, मध्यक आणि बहुलक हे एकाच उदाहरणामध्ये तिन्ही काढायचे आहेत. मग ज्यांनी हे 6वं उदाहरण सोडवलंय ना, त्याला कुठलं जरी उदाहरण दुसरं आलं तरी त्याला सोडवता येईल, कारण त्याला या एकाच उदाहरणातनं मीन, मेडियन, मोड तिन्ही काढता येणार आहेत. अजून शंका कोणाची? तुम्ही जी काही आत्ता उदाहरणं पाहिली, सोडवलेली, न सोडवलेली, परीक्षांमध्ये आलेली, पुस्तकातली, ॲक्टिव्हिटीमधली, इतर विद्यार्थ्यांना पण ती सांगा, कारण सगळ्याच विद्यार्थ्यांना काही तासाला या झूम मिटिंगला जॉईन होणं शक्य होत नाही. म्हणून तुमची जबाबदारी आहे आपल्या वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याबरोबर अभ्यासामध्ये बरोबर घेऊन पुढं जायचं आहे. शंकाच जर तुमची आता काही नसेल तर तास बंद करायचा का? हो सर. ओके, ठीक आहे. मग मीटिंग लेफ्ट करायला काही हरकत नाही. मीटिंग लेफ्ट केली तरी चालेल. मीटिंग लेफ्ट करायचं अजून बरेच विद्यार्थी राहिलेले आहेत. मीटिंग लेफ्ट करा म्हणजे मलाही हे सगळी सिस्टीम बंद करून ठेवता येईल.